नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मागील भागामध्ये जेजुरीचं तुम्हाला दाखवलेलं सुंदर असे दृश्य तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तर या भागामध्ये आपण कडेपठाराच्या जे जाणार आहोत तिकडचे काही दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. त्या अगोदर आपल्या देवांचं गोंधळ तुम्ही बघा. गोंधळ जागरण कसं झालं, त्यांनी खूप असं छान नृत्य केलं, गोंधळ घातलं आणि एक एक जण तिकडे येऊन आता देवांच्या पाया पडतोय. तर एक एक म्हणजे सगळे जोडपे येऊन, आपण पहिले जोडपे नंतर सिंगल लोक जे आमच्या घराण्यामध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनी दर्शन घेतलं हळूहळू करून. तुम्ही पाहू शकता. आपण ते झाल्यानंतर आपण आरती घेणार आहोत. तर आरतीचा मान आम्हाला दिला, कारण आम्ही नवीन दाम्पत्य असल्या कारणामुळे तो मान आम्हाला दिला. तर छान वाटलं. आरती झाल्यानंतर मस्त अशी त्यांनी गाणी वाजवायला सुरुवात केली. मग आम्ही काय थांबतोय, आम्ही तर नाचायलाच सुरुवात केली. सगळेजण, सगळे भाऊबंद फुल सगळं झाल्यानंतर एक प्रथा आहे साखळी तोडण्याची. ते आता माझ्या हस्ते करणार होते. तर ते मला गाईड करत होते की कसं करायचं. तर तुम्ही पाहू शकता. राईट साईडला सगळं झाल्यानंतर मस्त असं शांती झोपी गेलो, कारण की आम्हाला सकाळी उठून कडेपठाराला जायचं होतं. तर सकाळी जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आम्ही चालत कडेपठार चढण्यासाठी निघालो. आणि मस्त असं पायथ्याशी पोचलो आणि बघतोय तर भरपूर गर्दी होती. लोक 5 वाजता उठून आलेली होती, कारण की सकाळची एक आरती असते. तर त्याच्यासाठी लोक एवढ्या लवकर उठून कडेपठार चढायला चालू करतात. ह्या पायऱ्या तुम्ही बघताय त्या आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी त्या बनवल्या गेल्या होत्या, कारण अगोदर ज्या पायऱ्या होत्या त्या थोड्याशा जुन्या आणि उंच अशा होत्या. तर ते चढायला थोडा त्रास होत असेल, त्या कारणामुळे त्या लोकांनी असं मस्त अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता, थोडासा नेचरचा अनुभव घ्या चढताना. आम्ही प्रॅक्टिस नसल्या कारणामुळे थोडा चढताना दम लागला होता. दमलो होतो आम्ही दोघं पण. तर थोडा हळूहळू पुढे चाललो आहे.
दमत भागत कसे तरी आम्ही कडेपठारावर पोचलो आणि पोचताच आम्हाला एक कमान लागली. तिथे घंटा लावलेली होती. ती बघताच दीप्ती धावत तिच्याजवळ पोचली आणि उड्या मारून मारून ती घंटा वाजवण्याचा प्रयत्न केला, पण फायनली तिने वाजवली आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला. मंदिरात प्रवेश करता आरती चालू झाली होती. तर तो जो माहोल होता हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. तुम्हीही अनुभव घ्या. आरती झाल्यानंतर आम्ही लाईनीला लागलो. लाईनीला बघतोय तर भरपूर गर्दी होती. आम्हाला वाटलं की आता झाले 1-2 तासाच्या वरती जाणार, पण आम्ही हळूहळू तासाभरात मंदिराच्या जवळ पोचलो आणि तुम्ही बघू शकता. दर्शन झालं आणि आम्ही उतरत असताना खूप जोरात पाऊस आला आणि आम्ही हळूहळू उतरत होतो. तुम्ही बघू शकता पायऱ्या खूप स्लिपरी झाल्या होत्या, त्यामुळे आम्ही हळूहळू उतरत होतो. तर तुम्ही आजूबाजूचा परिसरसुद्धा बघा, छान असं वातावरण झालं होतं. मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.